Hello students, today we will see a new poem that is Father Returning Home by Dilip Chitre. It's a request to you to please press the bell icon and subscribe the channel so that you will get the notification of my next videos. विद्यार्थी मित्रांनो, दिलीप चित्रे यांनी वृद्ध माणसाच्या एकटेपणाचे अतिशय सुंदररित्या वर्णन या कवितेमध्ये केलेले आहे. कवीचे वडील पुरुषोत्तम चित्रे यांच्यावर ही कविता आधारित आहे. त्यांच्या वडिलांचा एकाकीपणा यात दाखविलेला आहे. त्यांचे सर्वांकडून घरामध्ये कसे दुर्लक्ष केले जाते, ते कसे एकटे पडतात, कसे एकांतवासात जातात आणि त्यांचा रोजचा प्रवास जो ट्रेनमध्ये आहे आणि त्यानंतर घरी आल्यावर त्यांच्यासोबत काय काय घडतं याचे वर्णन या कवितेमध्ये दिलीप चित्रे यांनी केलेले आहे. ही कविता दिलीप चित्रे यांनी मुक्त छंदामध्ये म्हणजेच फ्री वर्समध्ये लिहिलेली आहे. म्हणजेच कवितेमध्ये कोणतेही रायमिंग वर्ड्स नाहीत. Now let's see the introduction of Dilip Chitre, our poet. Dilip Chitre was a celebrated bilingual poet. Bilingual poet म्हणजे दोन्ही भाषेत लिहिणारे ते कवी होते and translator with a remarkable work in मराठी and English. मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये अत्यंत उल्लेखनीय असं काम दिलीप चित्रेंनी केलेलं आहे. His versatile creativity extends to painting, filmmaking and his notable contribution as a magazine columnist. आणि त्यांचं अष्टपैलू असं व्यक्तिमत्व होतं. त्याच्यासोबत ते पेंटिंग, फिल्ममेकिंग आणि हे करायचे आणि त्यासोबतच मॅगझिन कॉलमनिस्ट म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. ही रिसिव्ड द प्रेस्टिजियस साहित्य अकॅडमी अवॉर्ड. त्यांना साहित्य अकॅडमी अवॉर्डसुद्धा मिळालेलं होतं. बोथ फॉर पोएट्री ॲज वेल ॲज फॉर हिज वेल नोन ट्रान्सलेशन वर्क्स सेज तुका, पॉप्युलर अभंगास बाय सेंट तुकाराम. संत तुकारामांचे प्रसिद्ध असे अभंग यांचं ट्रान्सलेशन त्यांनी सेज तुका मध्ये केलेलं आहे आणि याच्यासाठी त्यांना साहित्य अकॅडमी अवॉर्ड देण्यात आलेलं होतं. ही हॅड स्टार्टेड ट्रान्सलेशन ऑफ लिटररी वर्क ऑफ सेंट्स इन मराठी ॲट द एज ऑफ 16. आणि वयाच्या 16व्या वर्षीच त्यांनी संतांच्या जी साहित्यामधलं लिखाण आहे त्याचं भाषांतर करण्याचं त्यांनी सुरुवात केलेली होती. त्यानंतर त्यांच्या लिखाणामधील वेगवेगळे थीम म्हणजे एक्झाईल, एलिनेशन, सेल्फ डिसइंटिग्रेशन अँड डेथ, हद्दपार, त्यानंतर आयसोलेशन, एकटेपणा, एकांतवास आणि मृत्यू. दीज वेअर द मेजर थीम्स ऑफ हिज वर्क्स. आणि त्यांच्या लिखाणामधील हे महत्त्वाचे थीम्स होते. दिस पोएम इज टेकन फ्रॉम ट्रॅव्हलिंग इन अ केज. ट्रॅव्हलिंग इन अ केज या त्यांच्या संग्रहातून ही कविता घेण्यात आलेली आहे. इट ड्रॉज अ पोर्ट्रेट ऑफ अ सब अर्बन कम्युटर. याच्यामध्ये एका उपनगरातल्या प्रवाशाचं म्हणजेच लेखकांच्या वडिलांचं व्यक्तिचित्र असं रेखाटलेलं आहे. इट डेपिक्ट्स आणि त्यामध्ये काय काय दाखवण्यात आलेलं आहे. हिज डल, त्यांचं कंटाळवाणं, मोनोटॉनस, एक्झॉस्टिंग, थकवा आणणारं अँड इक्वली पिटेबल डेली रुटीन. अत्यंत करुणास्पद असं त्यांचं डेली रुटीन त्यामध्ये अतिशय सुंदररित्या दाखवण्यात आलेलं आहे. डिस्क्राईब्स अ फोर्स्ड एलिनेशन ॲट होम. आणि आपल्या स्वतःच्याच घरात माणूस कसा परकेपणाचा अनुभव घेतो हे याचंसुद्धा वर्णन यामध्ये केलेलं आहे. विच इज रिफ्लेक्टेड थ्रू द, आणि हे कशातून दिसून येते, द स्टेल फूड, घरामध्ये मिळणारं त्यांना शिळं अन्न, अँड लॅक ऑफ शेअरिंग, आणि घरातली व्यक्ती त्यांच्यासोबत कुठली गोष्ट शेअर करत नाहीत, संवाद साधत नाहीत, यामधून हे सगळं दिसून येतं. ही चिल्ड्रन रिफ्यूज टू शेअर देअर जॉईज अँड सॉरोज विथ द हार्डवर्किंग फादर. आणि मग जे वडील त्यांच्यासाठी इतकं कष्ट करतात, रोज काम करतात, प्रवास करून येतात, त्यांच्यासोबत त्यांची मुलं कुठल्याही प्रकारचा आनंद किंवा दुःख हे शेअर करत नाहीत, त्यांच्यासोबत संवाद साधत नाहीत. हू ॲज अ रिझल्ट, आणि त्याचा परिणाम म्हणून वडील इज फोर्स टू रिटायर्ड इन टू सॉलिट्यूड. आणि मग ते एकांतवासात जातात, एकटे पडतात. दिस व्हेरी पेनफुल लोनलीनेस इज अ सिम्बॉल ऑफ मॅन्स आयसोलेशन फ्रॉम द मटेरियलिस्टिक मॅनमेड वर्ल्ड. आणि हा जो अत्यंत वेदनादायक हा एकटेपणा जो आहे तो कशाचं प्रतीक आहे. इट इज अ सिम्बॉल ऑफ मॅन्स आयसोलेशन, माणसाचं एकटेपणा, फ्रॉम द मटेरियलिस्टिक मॅनमेड वर्ल्ड, मानवनिर्मित भौतिक जगापासून माणसाचा एकटेपणा हा
याचं प्रतीक आहे. तर मित्रांनो, चला वळूयात तर आपण आपल्या कवितेकडे. फादर रिटर्निंग होम, वडील घरी येताना. माय फादर ट्रॅव्हल्स ऑन द लेट इव्हिनिंग ट्रेन. माय फादर ट्रॅव्हल्स ऑन द लेट इव्हिनिंग ट्रेन. माझे वडील संध्याकाळच्या उशिराच्या ट्रेनने प्रवास करतात. स्टँडिंग अमंग सायलेंट कम्युटर्स इन द येलो लाईट. कम्युटर्स म्हणजे रोजचा प्रवास करणारे लोक. स्टँडिंग अमंग सायलेंट कम्युटर्स इन द येलो लाईट. पिवळ्या प्रकाशात उभे राहून प्रवाशांमध्ये ते रोजचा प्रवास करतात. सबअर्ब स्लाइड पास्ट हिज अनसीइंग आईज. उपनगऱ्या त्यांच्या न पाहिलेल्या डोळ्यावरून मागे सरकतात. हिज शर्ट अँड पॅन्ट्स आर सॉगी. सॉगी म्हणजे ओलसर. त्यांचं शर्ट आणि पॅन्ट ओलसर आहेत. अँड हिज ब्लॅक रेनकोट स्टेन्ड विथ मड. आणि त्यांचा काळा रेनकोट चिखलाने माखलेला आहे. अँड हिज बॅग स्टफ्ड विथ बुक्स इज फॉलन अपार्ट. आणि त्यांची पुस्तकांनी भरलेली बॅग विखरून जाणार आहे. हिज आईज डीम्ड बाय एज. डीम्ड मीन्स अंधुक होणे. हिज आईज डीम्ड बाय एज. त्यांचे डोळे वय जास्त असल्यामुळे थोडे ओसरलेले आहेत. फेड होमवर्ड थ्रू द ह्युमिड मॉन्सून नाईट. तरीही दमट पावसाळ्याच्या रात्री ते घरी जात आहेत. नाव आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन. आता मी त्यांना ट्रेनमधून उतरताना पाहू शकतो. लाईक अ वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स. जसा एखादा शब्द एखाद्या लांब वाक्यातून खाली पडतो. विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यात कवीने वडिलांना एखाद्या वाक्यातील नको असलेल्या शब्दाची उपमा देत आहेत. त्या शब्दाप्रमाणेच वडील ट्रेनमधून उतरत आहेत. ही हरीज अक्रॉस द लेंथ ऑफ द ग्रे प्लॅटफॉर्म. त्यांना घरी जाण्याची खूप घाई आहे. घाईघाईने जीर्ण झालेला प्लॅटफॉर्म ते ओलांडतात. क्रॉसेस द रेल्वे लाईन एंटर्स द लेन. रेल्वे लाईन ओलांडून ते रस्त्यावर येतात. हिज चप्पल्स आर स्टिकी विथ मड. त्यांची चप्पल चिखलाने माखलेली आहे. बट ही हरीज ऑनवर्ड्स. परंतु तरीसुद्धा ते घाईने पुढे जात आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व वर्णन वडील प्रवास करतानाचे होते. रोजचा वडील ट्रेनने कसा प्रवास करतात आणि ट्रेनमध्ये त्यांचे अनुभव या सर्वांचे वर्णन आतापर्यंत दिलेले आहे. आता यापुढे घरी परतल्यावर पुढे काय होते ते आपण बघूयात. होम अगेन आय सी हिम ड्रिंकिंग वीक टी. पुन्हा एकदा घरी वडील येतात. मी त्यांना पाणचट चहा पिताना बघत आहे. वीक टी मीन्स पाणचट चहा पिताना बघत आहे. इटिंग अ स्टेल चपाती रीडिंग अ बुक. वडील शिळी चपाती खात आहेत व पुस्तक वाचत आहेत. घरीसुद्धा वडिलांकडे कोणी लक्ष देत नाही आणि वडीलसुद्धा अशी अपेक्षा करत नाहीत की माझ्याकडे कोणीतरी लक्ष द्यावं. ही गोज इन टू द टॉयलेट टू कॉन्टेम्प्लेट मॅन्स एस्ट्रेंजमेंट फ्रॉम अ मॅन मेड वर्ल्ड. टू कॉन्टेम्प्लेट म्हणजे विचार करणे आणि एस्ट्रेंजमेंट म्हणजे परकेपणा. ही गोज इन टू द टॉयलेट टू कॉन्टेम्प्लेट मॅन्स एस्ट्रेंजमेंट फ्रॉम अ मॅन मेड वर्ल्ड. वडील विचार करण्यासाठी टॉयलेटमध्ये जातात. जसे मानवनिर्मित जगापासून माणसाचा परकेपणा, माणूस हा माणसापासून किती परका आहे याचा वडील विचार करतात. आणि घरी आल्यानंतरही वडिलांना कोणाचा आधार नाही, कोणी त्यांना विचारत नाही, कोणी त्यांच्याशी संवाद साधत नाही असे कवी सांगतो. कमिंग आउट ही ट्रेम्बल्स ॲट द सिंक. वडील बाहेर येतात. सिंकजवळ ते थरथर कापतात. द कोल्ड वॉटर रनिंग ओव्हर हिज ब्राऊन हँड्स. त्यांच्या तपकिरी हातावर थंड पाणी वाहत आहे. अ फ्यू ड्रॉपलेट्स क्लिंग टू द ग्रेइंग हेअर्स ऑन हिज रिस्ट. आणि पाण्याचे काही थेंब त्यांच्या मनगटावरच्या पिकलेल्या केसांवर तसेच असतात. वडिलांना या म्हातारपणात आधार हवा आहे, परंतु तो त्यांना मिळत नाही. कुटुंबाकडून त्यांना प्रेम माया मिळत नाही.
त्यांना निराधार सोडल्याप्रमाणेच आहे. आणि पांढऱ्या केसांनी थेंबांना कसे धरून ठेवलेले आहे हे या ओळीतून व्यक्त होते. थंड पाणीसुद्धा वडिलांची साथ देत नाही. मित्रांनो, पाणी म्हणजे जीवन व पांढरे केस म्हणजे म्हातारपण. कवीच्या आयुष्याचे कोणालाही महत्त्व नाही आणि त्यांना घरामध्ये कुणाचाही सपोर्ट नाही, आधार नाही, कुणाला त्यांच्याविषयी आपुलकी नाही, प्रेम नाही. हेच या ओळीमधून निदर्शनास येतं. ही सलन चिल्ड्रन, त्यांची खिन्न मुले, ही सलन चिल्ड्रन हॅव ऑफन रिफ्यूज टू शेअर जोक्स अँड सिक्रेट्स विथ हिम. वडिलांची खिन्न मुले त्यांच्याबरोबर विनोद आणि रहस्य शेअर करत नाहीत, कुठल्याही प्रकारचा संवाद साधत नाहीत. म्हणजेच वडील आणि मुले यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध नाहीत. त्यांची मुले त्यांना बोलत नाहीत व वडिलांना एक प्रकारचा भार, ओझे असं समजतात. ही विल नाव गो टू स्लीप लिसनिंग टू द स्टॅटिक ऑन द रेडिओ. आता वडील रेडिओवरील रसहीन कार्यक्रम ऐकत झोपी जातील. ड्रीमिंग ऑफ हिज ॲन्सेस्टर्स अँड ग्रँडचिल्ड्रन, त्यांचे पूर्वज, ॲन्सेस्टर्स मीन्स पूर्वज, आणि नातवंडाचे स्वप्न बघत ते झोपी जातील. थिंकिंग ऑफ नॉमेड्स एंटरिंग अ सबकॉन्टिनेंट थ्रू अ नॅरो पास. नॉमेड्स मीन्स आर्य लोक, भटके लोक, आणि सबकॉन्टिनेंट मीन्स उपकंठ. आता वडील झोपी जाताना कशाचा विचार करतायत ते बघा. थिंकिंग ऑफ नॉमेड्स एंटरिंग अ सबकॉन्टिनेंट थ्रू अ नॅरो पास. विचारांच्या तंद्रीत भटकंती करणारे आर्य लोक उपमहाद्वीपात एका चिंचोळ्या मार्गाने म्हणजे खैबर मार्गाने घुसताना ते स्वप्नात बघतात. विद्यार्थ्यांनो, प्राचीन काळापासून आपला समाज कसा बदलत गेला आहे याचाच विचार हे वडील करत आहेत. कदाचित या स्वप्नांचा हाच अर्थ असेल. कवीचे वडील हे वृद्धावस्थेत खूप एकटे पडले आहेत. त्यांची साथ देणारे कोणी नाहीत. ते खूप दुःखी आहेत. त्यांची काळजी घेणारं कोणी नाही. दिलीप चित्रे यांना या कवितेतून हाच संदेश द्यायचा आहे की आपल्या समाजामध्ये वृद्ध लोकांचा आदर केला पाहिजे. त्यांची अपेक्षा करू नका, टाकून देऊ नका, त्यांना उतारवयात साथ द्या. तर विद्यार्थी मित्र, अशा प्रकारे आज आपण फादर रिटर्निंग होम ही दिलीप चित्रे यांनी लिहिलेली कविता याचा अभ्यास केलेला आहे. यापुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, म्हणजे तुम्हाला माझे यापुढचे व्हिडिओ पाहायला मिळतील. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे.